मी पहिला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करेन। हा कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा गोकुळ हा सर्व कोल्हापूर म्हणजे आन बान शान अशा संघाचा निर्णय होता। मुख्यमंत्री साहेबांनी दुसऱ्या मिनिटामध्ये निश्चय घेतलं की प्रशासक 100% लागणार, याच्यात कुठला शंका नाही आहे। आणि प्रशासक लागल्यानंतर ज्या वाढीव दूध उत्पादक आपला वाढीव सभासद आहेत त्याची चौकशी होणार आणि त्यानंतर शासकीय पदाधिकारीची नेमणूक या संदर्भात इतर मान्यवर सगळे आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील साहेब होते, मुन्ना माडिक साहेब होते, शोमिका ताई होत्या, त्याचबरोबर पालकमंत्री आबिडकर साहेब होते, अशर मुश्रीफ साहेब होते, नावेद मुश्रीफ साहेब होते, त्याचबरोबर शिवसेनेचे श्रीसागर साहेब होते, सगळेच आमदार होते आणि सगळ्यांसमोर निर्णय झाला। आणि 2 दिवसात मुख्यमंत्री महोदय साहेब ठरवतील की प्रशासकीय अधिकारी नेमल्यानंतर आपल्याला किती दिवसात आपला पारदर्शकप्रमाणे ही निवडणूक पार पडेल। त्यासाठी कमीत कमी हा 2 दिवसात निर्णय होईल। खरं प्रशासक लागणार हे 100% सगळ्यासमोर निर्णय झालेला आहे। अजून नाही, बरोबर आहे। ही मागणी अशी होती की मालेगाव जे अधिकारी होते त्यांनी एकच मुश्रीफ साहेबांच्या सांगण्यावरती सरसकट ह्या डेअरी उत्पादनावर अन्याय करून सरसकट त्यांचा एकतर्फी निर्णय दिला होता। त्याला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रूफ सगळं आम्ही दाखवलं आणि हा सर्व शेतकरी दूध उत्पादन आमच्या शेतकरी अन्याय होईल। आणि हे जर झालं तर कायमस्वरूपी एका घराण्याशाहीला एक घराण्यात दूध डेअरी गोकुळ कायमचं जाईल। आणि साहेब हे वाचवणं गरजेचं आहे। जिल्ह्यातील सर्व शेतकरी दूध उत्पादन कष्टातून घामातून ही संस्था संघ हा चांगल्या पद्धतीने चालावा म्हणून प्रयत्न आहेत। आणि साहेब हे थांबणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने एक सुजय कदमची अधिकारी जो मुश्रीफ साहेबांचा कार्यकर्ता होता त्यांच्याच कारखान्याचा चेअरमन त्याचा भाचा होता, त्याची बदली केली आणि आत्ता पण अजून प्रयत्न थांबलेले नाही आहेत। आज वकील जे आपण कोल्हापूर जिल्ह्यातून वकील दिलेत ते पण त्यांच्याच कार्यकर्त्यांचा भाचा, दोन्हीसाठी अजून पण तो जबाबदारी चालू आहेत। खरं मला राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा 100% आमचा विश्वास आहे की ते सगळ्या भूमिकेचा विचार करून अभ्यास करून जो योग्य निर्णय देतील ते आपल्याला 100% मान्य आहे। 100% बाहेर येतील आणि म्हणूनच प्रशासक नेमणार, त्यानंतर बाहेर येतील, त्यानंतर निवडणुका लागतील आणि त्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांचा सर्वांनी आम्ही अधिकार राज्याचे प्रमुख म्हणून आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर ठेवलेले आहेत आणि नंतर ते सांगतील त्यांच्याबरोबर आम्ही युती करावी, ते सांगतील त्यांच्याबरोबर जावं, हा निर्णय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी घ्यायचा आहे।